सोलापूरकर हो नमस्कार. एक आनंदाची बातमी आणि एक महापालिकेच्या कामाची चिरफाड करणारी बातमी, अशा दोन बातम्या मी आपल्याला सांगणार आहे. आनंदाची बातमी ही की सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मान्सूनच्या आगमनाची चातक पक्षाप्रमाणे प्रतीक्षा लागली होती आणि काल सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वदूर असा दमदार मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नक्कीच बळीराजासह सर्वच जण सुखावले आहेत. वातावरण अगदी प्रफुल्लित आणि पर्यटन स्थळासारखं झालं आहे. असं असताना सोलापूर शहरातील काही प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सोलापूर शहरातील ड्रेनेज व्यवस्था, सोलापूर शहरातील नाले सफाई, सोलापूर शहरातील अतिक्रमणं, सोलापूर शहरात रस्त्यावर पडलेले खड्डे, यामुळे कालच्या पहिल्या पावसात सोलापूरकरांची किती त्रेधा तिरपीट झाली हे काल सगळ्यांनी पाहिलं. सोलापूर महापालिकेनं अवंतीनगर पासून जो 54 मीटर रस्ता केलाय, त्या रस्त्यावर अवंतीनगर या ठिकाणी रेल्वे अंडर ब्रिज उभा केलाय आणि हा ब्रिज गेल्या 5 ते 6 महिन्यापासून वाहतुकीसाठी खुला झालाय. या ठिकाणी असलेल्या पटडीवरती, या ठिकाणी जे पाणी वाहून जाणारी पटरी आहे किंवा त्या ठिकाणी जे लोखंडी बॅरिगेट आहे, त्याच्यावरती महापालिकेनं डांबर टाकून ते खड्डे बुजवले आणि तिथला पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळं काल रात्री 8 ते 9च्या दरम्यान जो मुसळधार पाऊस झाला, त्या पावसात या रेल्वे अंडर ब्रिजच्या खाली जवळपास 1 मीटर उंची एवढं पाणी साचलं आणि पर्यायानं हा रस्ता बंद झाला. दुसरा एक रस्ता होता तो शेटे वस्ती येथील बोगदा, तो अरुंद आहे. त्यामुळे ही सगळी वाहतुकीचा लोड या शेटे वस्ती येथील बोगद्याच्या जवळ निर्माण झाली होती. त्यामुळे काल सोलापूरकरांनी प्रचंड अशी ट्रॅफिक जाम जी 9 ते 10च्या दरम्यान शेटे वस्ती बोगदा या ठिकाणी पाहिली. कारण दमणीनगर भागाला ये जा करण्यासाठी सोलापूर शहरातला हा एकमेव चांगला रस्ता आहे आणि पलीकडला जो आहे रामवाडीच्या भागातून जाणारा रस्ता, तोही रस्ता अरुंद आहे. त्यामुळं सोलापूर शहरातील दमणीनगरचा उड्डाणपूल कधी होणार याबाबत वारंवार विचारणा सोलापूरकर करत होते. आजच एस न्यूज मराठीनं याबाबत व्हिडिओ केलाय आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सांगू इच्छितो, दमणीनगर येथील उड्डाणपुलाचं काम फारशा प्रगतीनं नसलं तरी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे नक्की अजून 5 ते 7 महिने आपल्याला दमणीनगरचा नवीन उड्डाणपूल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावं लागणार आहे. सोलापूर शहरात काल 24 तासाचा विचार करता तब्बल 70.5 मिलीमीटर एवढा छान पाऊस झाला. नक्की वातावरणात बदल झालाय, परंतु पावसाळ्यापूर्वी जी कामं करायची असतात, म्हणजे नाले सफाई असतील, ड्रेनेजचे मेनहोल स्वच्छ करणं असेल, रस्त्यावरील खड्डे बुजवणं असेल, नवीन रस्ते करणं असेल, याकडे महापालिकेनं फारसं लक्ष दिलं नाही. वारंवार महापालिका आयुक्त हे 74 नाल्यांची पाहणी करतात. 19 नव्यानं नाले जे खोलीकरण आणि रुंदीकरण करायचं आहे 100 कोटींच्या निधीतून, त्याची पाहणी करतात. मात्र त्यांची खालची यंत्रणा, त्यांचे खालचे अधिकारी, त्यांचे झोन अधिकारी, त्यांचे इतर खाते प्रमुख अजिबात पळत नाहीत. त्यामुळं पुन्हा एकदा अनेकांच्या घरात पाणी शिरलं. अक्कलकोट रोडवरील गांधीनगर असेल, विडी घरकुल असेल, विजापूर रोड असेल, विमानतळाच्या भाग्यश्री पार्क असेल, तसेच जुनी पोलीस लाईन असेल निराळी वस्ती जवळची, या ठिकाणी काल पाणीच पाणी वाहत होतं. 9वी पोलीस चौकीजवळ पाण्याचा लोंढा पाहिला आणि तिथलं ट्रॅफिक जाम झालेली अवस्था पाहिली तर नक्की सोलापूर शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी योजनेतून जे रस्ते केले आणि ज्याच्यावरती स्ट्रॉंग ड्रेन म्हणजे पावसाळी गटार योजना केली, त्या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. पूर्वीचे नगरसेवक, आताचे नगरसेवक स्मार्ट सिटीबद्दल ब्रश शब्द देखील काढत नाहीत. का काढत नाहीत हा तुमच्या आणि माझ्या संशोधनाचा विषय आहे. सोलापूर शहरामध्ये जे काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत, या प्रमुख बाबीकडे प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये. VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशनल माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000.